का नाही अजून? आणि ती काल मागणी केलेली आहे. सन्माननीय सरन्यायाधीश आले होते, त्यांना सुद्धा आम्ही आमची व्यथा सांगितलेली आहे. बघूया काय होतं. परंतु एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतं की आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतातलं सरकार चालतं, पण विरोधी पक्ष नेतेपदासाठी मात्र खेचाखेच केली जाते किंवा अडवणूक केली जाते. हे विचित्र आहे. हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे वाटतं कशाला होतंच. इंद्रकुमार गुजराल जे पंतप्रधान झाले होते, काय त्यांच्या पक्षाचं काय संख्याबळ होतं, पण तरी ते पंतप्रधान झाले होते. चंद्रशेखर पण झाले होते. असे अनेक देवेगौडा होते. कशाला वाजपेयी जे होते, ज्यांचं सरकार पहिल्यांदा 13 दिवसात पाडलं गेलं होतं, मग 13 महिन्यात पाडलं गेलं. तर अल्पमतातला माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो, अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो, पण तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेतेपद कसं काय अडू शकता? विरोधी पक्षनेता हा सुदृढ लोकशाहीमधला एक अत्यावश्यक घटक आहे. कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक 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 हे लोकप्रतिनिधी म्हणवणारी लोक हे कसे मस्तवालपणाने वागत आहेत, तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी पक्षनेता हा पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.